हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज फोन आले होते की सर, जे आता प्राध्यापक भरतीचा जो मागचा मी व्हिडिओ टाकला होता की 5020 पदांची जी प्राध्यापक भरती आहे, तर त्या भरती संदर्भातील सेटनेट की PhD असा जो संभ्रम निर्माण झाला होता. अनेक विद्यार्थ्यांचे कॉल आले, काही विद्यार्थ्यांचे घेऊ शकलो, बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल घेता नाही आलं. त्यामुळंच हा व्हिडिओ बनवण्याचा अट्टाहास मी केला आहे. बघा, सेटनेट की PhD, संभ्रम, वास्तव आणि करिअरची दिशा. आपण बघा, प्राध्यापक भरतीतील पात्रतेबाबत अनेक चुकीच्या समज पसरवले जात आहेत किंवा ज्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. मात्र वास्तव परिस्थिती किंवा स्थिती तांत्रिकदृष्ट्या काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. आपण जर या व्हिडिओला नवीन असाल या लेक्चरसाठी, तर निश्चितच तुम्हाला व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक आणि सबस्क्राईब किंवा तुमचे मतं मांडायला विसरू नका. बघा, मूळ पात्रता आपण पाहिलं असेल की सेटनेट हेच आपल्याला प्राध्यापकासाठी अनिवार्य आहे. हे UGC विद्यापीठ अनुदान आयोग आणि राज्य शासनाच्या नियमानुसार सहाय्यक प्राध्यापक, ज्याला आपण असिस्टंट प्रोफेसर म्हणतो, या पदासाठी सेट किंवा नेट हीच किमान किंवा अनिवार्य पात्रता आहे आणि असणार आहे. पण आता अनिवार्यता आणि आता जे संभ्रम निर्माण झाला यामध्ये काय फरक आहे, तर महाविद्यालय किंवा विद्यापीठ स्तरावरील कोणत्याही भरतीसाठी तुम्ही नेट किंवा सेट उत्तीर्ण असणं हे प्राथमिक निकष आहे. समजून घ्या, प्राथमिक निकष. आता याची व्याप्ती जर सांगायची झाली तर नेट परीक्षा तुम्हाला देशभरातील कोणत्याही राज्यात, उदाहरणार्थ मध्य प्रदेश, गुजरात, बिहार यांच्या पण या राज्यामध्ये त्यांच्या लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेतल्या जातात. जर तुम्ही तुमच्या विषयातून नेट उत्तीर्ण असाल तर त्या राज्यात देखील तुमच्या, जसं आपण उदाहरण देऊयात, मराठी विषयाची जर जाहिरात आली असेल, म्हणजे मराठी विषयाची जागा त्यांच्या लोकसेवा आयोगामध्ये 1-2 जागा असतील, तर तुम्ही नेट उत्तीर्ण असाल तर तिथं अप्लाय करू शकता. समजलं? आता पात्र ठरते तर सेट परीक्षा ही विशिष्ट राज्यापुरती मर्यादित आहे. जसं की आपण सेट उत्तीर्ण असाल तर गोवा आणि महाराष्ट्र या 2 राज्यासाठी सहाय्यक प्राध्यापक म्हणून तुम्हाला हे अनिवार्य क्वालिफिकेशन असणार आहे, पात्रता असणार आहे. आता काळाची गरज, जरी काही काळ PhD अनिवार्याच्या चर्चा झाल्या असल्या तरी सद्यस्थिती नेट सेट भरतीसाठी पूर्णपणे अपात्र आहेत, म्हणजे जे सेट नेट असतील ते. पण बघा, आपण जो आता निकष आहे, जो आपण बघितलेला आहे की प्राध्यापक भरतीमध्ये जे महाराष्ट्र शासनानं GR काढून सांगितलंय की कशा पद्धतीनं गुणदान पद्धती राबवली जाईल. तर बघा, त्यांचा जो गुणदान तक्ता आहे त्या संदर्भात म्हणजे वेगवेगळ्या अपील ह्या कोर्टामध्ये विचाराधीन आहेत. त्यावर बोलणं हेच योग्य नाही. पण बघा, आता जर तुम्हाला असोसिएट प्रोफेसर असेल किंवा प्रोफेसर असेल तर अतिशय कायदे तज्ज्ञांच्या मतानुसार, मी त्यांचं मत सांगतो, मी माझं मत सांगत नाही, तर कायदे तज्ज्ञांच्या मतानुसार काय आहे की जर असोसिएट प्रोफेसर म्हणजे सहयोगी प्राध्यापक किंवा प्राध्यापक म्हणजे प्रोफेसर या पदासाठी तुम्ही PhDचे गुण लावा. बघा मी काय म्हणतो ती, असं मत त्यांनी न्यायालयामध्ये मांडलेलं आहे. पण सहाय्यक प्राध्यापकासाठी तुम्ही PhD इक्वल सेटचे मार्क तुम्ही गृहीत धरावे. जसं आता 17 आणि 5 असा जो संभ्रम आहे, तर त्या संदर्भात बदल नवीन जी महाराष्ट्र शासनाच्या GR मध्ये होऊ शकतो. त्यामुळे जे म्हणजे PhD असेल, सेट असेल, नेट असेल, तर तुम्हाला PhDचेही तेवढेच गुण मिळतील जे तुम्हाला सेट नेटला, आणि त्यामध्ये वेगळे किंवा जास्तीचे गुण मिळणार नाहीत. त्याला वेगवेगळे कारण दिलेले, ते सविस्तर ते कायद्याचा विषय आहे आणि अतिशय प्रभावी पद्धतीने तो मुद्दा मांडलेला आहे. तर PhD व्यावसायिक वृद्धीसाठीचा कणा आहे. PhD महत्वाची आहेच, पण तिचा उद्देश टप्पा समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे की हेच त्या ठिकाणी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे. बढतीसाठी आवश्यक आहे नोकरी मिळवणे हे त्याचं ध्येय न ठेवता भविष्यात सहयोगी प्राध्यापक, ज्याला असोसिएट प्रोफेसर म्हणतो, आणि प्राध्यापक किंवा प्राचार्य या वरिष्ठ पदावर पोहोचण्यासाठी PhD अनिवार्य असणार आहे
आणि असणं गरजेचं आहे आणि यापूर्वी आहे. पण तुम्ही आता सेट नेटसाठी म्हणजे सहाय्यक प्राध्यापकासाठी अनिवार्य किंवा त्याचे गुण वेगळे जास्तीचे देऊ नका अशा पद्धतीची रीट किंवा याचिका दाखल झालेली निश्चितच तो योग्य मुद्दा आहे. संशोधन गुणांकन ज्याला आपण API स्कोअर म्हणतो, थेट विद्यापीठ भरतीमध्ये निवडीच्या वेळी PhD धारकांना अतिरिक्त गुण मिळतात, ज्यामुळं गुणवत्तेच्या यादीत ते वरच्या स्थानी राहू शकतात. त्यामुळे आपण तुमच्या विषयातील जे संशोधन निबंध आहेत ते तुम्ही पब्लिश केले पाहिजे. थोडक्यात सेटनेट तुम्हाला नोकरी मिळवून देते, तर PhD तुमची व्यावसायिक प्रगती, करिअर ग्रोथ सुनिश्चित करत असते. हा महत्त्वाचा फरक जो काय कोर्टामध्ये अनेक शिक्षण तज्ज्ञ आणि विधी तज्ज्ञांनी मांडलेला आहे त्यावर निश्चित विचार होईल. नवीन GR आणि भरतीतील मधील गोंधळ साहजिकच आहे. प्राध्यापक किंवा असोसिएटसाठी कमी विद्यार्थी असतात, सहाय्यक प्राध्यापकांसाठी अनेक विद्यार्थी असतात. नुकत्याच आलेल्या GR मुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. विशेष मुलाखतीचे गुण आणि निवड प्रक्रिया यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत. पण भ्रष्टाचाराचे आरोप देखील काही संघटनांनी 35,000 कोटीच्या संभाव्य भ्रष्टाचाराचा जो मुद्दा उपस्थित केलाय, निश्चितच शासन दरबारी यावर विचार होईल आणि सर्वांचं म्हणजे माझ्यासह सर्वांचं मत आहे, ज्या मी वेगवेगळ्या प्राध्यापक भरती संदर्भातील ज्या संघटना जुन्या आहेत आता कार्य करत आहेत त्यांचंही मत आहे की तुम्ही म्हणजे सरळ सेवेनं किंवा MPSC अंतर्गत किंवा वेगळ्या आयोगामार्फत नसेल तर बाकीच्या राज्याप्रमाणे MPSC अंतर्गत सहाय्यक प्राध्यापकाची भरती प्रक्रिया राबवा. भले तुम्ही सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापकांची भरती ही तुम्ही जे आता चालू आहे त्या पद्धतीनं राबवा, पण सहाय्यक प्राध्यापक असिस्टंट प्रोफेसर हे MPSC मार्फत बाकीच्या लोकसेवा आयोगाप्रमाणेच ही भरती प्रक्रिया राबवावी, जेणेकरून भ्रष्टाचाराला आळा बसेल. न्यायालयीन लढा GR मधील काही तरतुदीच्या न्यायालयीन आव्हान देण्यात आलेलं आहे, ज्यामुळे भरती प्रक्रियेत काही बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते लवकरात लवकर बदल होतील, जे गुन्ह्यांसंदर्भात जो संभ्रम निर्माण झालाय. विद्यार्थ्याची भूमिका प्रणालीतील त्रुटीवर संघटना लढा देत राहीलच, परंतु विद्यार्थ्यांनी पात्रता आणि गुणवत्ता या दोन्ही आघाडीवर तयार राहणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी सेटनेट नाहीये त्यांनी सेटनेट उत्तीर्ण करणं गरजेचं आहे, जेणेकरून ते येणाऱ्या प्राध्यापक भरतीचा भाग होऊ शकणार आहेत. बघा निकष, बघा दर्जा, बघा सेटनेट म्हणजे किमान अनिवार्यता आहे. तुम्हाला जर सहाय्यक प्राध्यापक म्हणजे टीचिंग मध्ये यायचं असेल तर उच्च शैक्षणिक अर्हता PhD आहे. नोकरी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक आहे सेटनेट आणि थेट विद्यापीठ भरतीसाठी फायदेशीर आहे PhD. आता याची व्याप्ती जर बघितलं तर संपूर्ण भारतासाठी नेट परीक्षा आणि राज्य म्हणजे आपल्या महाराष्ट्रासाठी आणि गोव्यासाठी सेट परीक्षा. जागतिक स्तरावर संशोधनासाठी PhD महत्वाचे आहे. त्याचा फायदा बघा, अध्यापनाचा परवाना आपल्याला मिळतो सेटनेट उत्तीर्ण असाल तर. करिअर मधील पदोन्नती आणि वेतनवाढीसाठी आपल्याला PhD गरजेचे असते. निष्कर्ष काय तर गोंधळ न जाता तयारी करा. विद्यार्थ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की सेटनेटचे महत्त्व कमी झालेलं नाहीये आणि होणारही नाही. ती तुमच्या करिअरची पायाभरणी असणार आहे, अनिवार्यता असणार आहे. ज्यांच्याकडे सेटनेट आहे त्यांनी PhD कडे वाटचाल करावी. तुमचं व्यावसायिक जे आहे अनुभव ते वाढवत जावा संशोधनाचा. आणि ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांनी प्रथम सेटनेटवर लक्ष केंद्रित करावं. अफवांकडे दुर्लक्ष करून आपली शैक्षणिक पात्रता सिद्ध करणं हाच सध्याच्या अस्थिर परिस्थितीत यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग आहे. तटस्थ राहून केवळ गुणवत्तेचाच पाठपुरावा केल्यास येणाऱ्या 5020 पदाच्या भरतीत तुमचं स्थान निश्चित होऊ शकतं. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. सकारात्मक राहा. येणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये आपण सहभागी असू, आपण त्याचा भाग असू, हा दृढ निश्चय किंवा आपल्या मनामध्ये ठाम निश्चय असला पाहिजे. निश्चितच तुम्ही येणाऱ्या प्राध्यापक भरतीचा भाग होऊ शकाल. आणि MPSCचं कोणतंही आता म्हणजे MPSC प्राध्यापक भरती जी सुरू आहे त्याचं कोणतंही अपडेट नाहीये. आपल्याला 1 महिना आधी सांगितलं जाईल, त्यामुळे सध्या अभ्यास करणं हाच आपल्या हातामध्ये आहे. चालेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच तुमच्या प्रतिक्रिया चॅट बॉक्समध्ये तुम्ही नोंदवू शकता. धन्यवाद. आणि खूप अभ्यासासाठी आणि सकारात्मक ऊर्जेसाठी खूप खूप शुभेच्छा.